नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मागील लेक्चरला आपण पार्टनरशिप फायनल अकाउंट हा फर्स्ट चॅप्टर सुरू केलेला आहे। त्यामध्ये या ठिकाणी आपण 8 प्रॉब्लेम अभ्यासलेले आहेत। आता आपण नेक्स्ट प्रॉब्लेम अभ्यासणार आहोत। सुरुवातीला या ठिकाणी पहिले 8 प्रॉब्लेम होते, त्यामध्ये पार्टनर कॅपिटल अकाउंट या ठिकाणी आपण दिलेलं होतं। ती मेथड होती फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड। म्हणजे समजा नेट प्रॉफिट झाला असेल तर तो आपण कॅपिटलमध्ये ॲड केला आणि नेट लॉस झाला असेल तर तो आपण या ठिकाणी कॅपिटलमधून लेस केलेला आहे। तर आपण या ठिकाणी सुरुवातीला नेट प्रॉफिट, नेट लॉस सर्व कामकाज हे कॅपिटलवरतीच केलेलं होतं। म्हणजे ॲड करायचा, नेट प्रॉफिट ॲड केला, नेट लॉस लेस केला होता। परंतु आता आपण या ठिकाणी करंट अकाउंट हे प्रॉब्लेममध्ये तुम्हाला दिलेलं आहे आणि कॅपिटल अकाउंट पण दिलेलं आहे। अशा वेळी कॅपिटल अकाउंट फिक्स राहणार आहे आणि ज्या काय ॲडजस्टमेंट करायच्या आहेत त्यासाठी आपल्याला करंट अकाउंट पण तयार करायचं आहे। म्हणजे सुरुवातीला तुम्ही प्रॉब्लेम दिल्यानंतर ट्रायल बॅलन्समध्ये या ठिकाणी आपल्याला आज करंट अकाउंट दिलेला आहे। मग पहिल्यांदा ट्रेडिंग अकाउंट तयार करा, नंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करा, त्यानंतर बॅलन्स शीट तयार करा आणि एक 5-6 ओळीचं करंट पार्टनर्स करंट अकाउंट हे सुद्धा तयार करून घ्या। अशा पद्धतीने 3 अकाउंट तयार करायचे आहेत आणि एक बॅलन्स शीट तयार करायचं आहे आपल्याला। सुरुवातीला या ठिकाणी मी प्रॉब्लेम व्यवस्थित वाचतोय, तुम्ही लक्ष द्या आणि एक एक पॉईंट आपण व्यवस्थित ट्रान्सफर करणार आहोत आणि ज्या काय पॉईंटला ॲडजस्टमेंट आहेत त्या ॲडजस्टमेंट या आपण टिकमार्क करून सोडवून घेणार आहोत। तर सुरुवातीला पहिल्यांदा बघा, आजचा सुद्धा ट्रायल बॅलन्स देताना व्हर्टिकल फॉर्ममध्ये म्हणजे पर्टिक्युलर डेबिट रुपीज, क्रेडिट रुपीज उभ्या फॉर्मॅटमध्ये दिलेला आहे। म्हणजे डेबिटच्या ज्या काय अमाऊंट आहेत त्या किंवा डेबिटचे जे काय पॉईंट आहेत ते एकतर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला लिहिणार आहोत किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला किंवा बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला। आणि आज नव्याने आपण तयार केलेला आहे करंट अकाउंट। जर डेबिट बॅलन्स असेल तर करंटच्या डेबिटला आणि क्रेडिट बॅलन्स असतील, क्रेडिट साईडचे पॉईंट किंवा बॅलन्सेस असतील ते एकतर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला किंवा बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला किंवा करंट अकाउंटच्या क्रेडिटला। म्हणजेच डेबिट डेबिट असेट हा नेम तयार होतो आणि दुसरा क्रेडिट क्रेडिट लॅबिलिटी। तर हा प्रॉब्लेम सुरुवातीला बघा व्यवस्थित, पहिल्यांदा प्रॉब्लेम मी वाचतोय, तुम्ही लक्ष द्या। बघा या ठिकाणी राम अँड कृष्णा आर पार्टनर्स, म्हणजे पार्टनरचं नाव आहे राम आणि कृष्णा पार्टनर दिलेलं आहे। या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस रेशो दिला नाही, म्हणजे समान घ्यायचं आहे, इक्वल प्रॉफिट किंवा लॉस डिस्ट्रीब्यूट करायचा आहे आपल्याला। पुढं बघा दिलं आहे फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स, पुढे ट्रायल बॅलन्स दिलेला आहे। तो ट्रायल बॅलन्स खालच्या ओळीला बघा, ट्रायल बॅलन्स ॲज ऑन 31 मार्च 2019। सुरुवातीला बघा ओपनिंग स्टॉक 36,000 आहे डेबिटची रक्कम। ओपनिंग स्टॉक आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहिणार आहोत। त्यानंतर आता कॅपिटल दिलेलं आहे राम आणि कृष्णाचं क्रेडिटला। मग हे कॅपिटल फिक्स राहणार आहे, त्यामुळे ते फिक्स कॅपिटल डायरेक्ट लॅबिलिटी साईडला राम आणि कृष्णा 1,60,000 रामचं कॅपिटल, कृष्णाचं कॅपिटल 80,000 आणि राम आणि कृष्णाचं कॅपिटल या ठिकाणी आपण बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला डायरेक्ट फिक्स आहे म्हणून लिहिणार आहोत। त्यानंतर परचेस 1,00,000 डेबिट बॅलन्स दिलेला आहे, तो परचेस आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहिणार आहोत। त्यानंतर या ठिकाणी
करंट अकाउंट आजच्या प्रॉब्लेममध्ये हे करंट अकाउंट नव्यानेच आलेलं आहे. तर करंट अकाउंट आपण सुरुवातीला रामचं करंट अकाउंटचा बॅलन्स बघा क्रेडिट दिलेला आहे 8,000. हे करंट अकाउंट रामच्या क्रेडिटला करंट अकाउंटच्या क्रेडिटला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन रामच्या कॉलमला 8,000 म्हणजे रामचं करंट अकाउंट रामच्या क्रेडिटला बॅलन्स ब्रॉट डाऊन करायचं आहे. त्यानंतर कृष्णाचं 4,000 हे डेबिट बॅलन्स आहे. मग तो डेबिट बॅलन्स कृष्णाच्या करंट अकाउंटला ब्रॉट डाऊन करायचा आहे. म्हणजे रामचा क्रेडिटला ब्रॉट डाऊन करा आणि कृष्णाचा डेबिट साईडला ब्रॉट डाऊन करा. तो खाली उत्तरात आपण बघणारच आहोत. म्हणजे तिथं तुमच्या लक्षात येईल अजून काही शंका असतील ते. त्यानंतर सेल्स आहे 2,08,000. हे सेल्स आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहिणार आहोत. त्यानंतर या ठिकाणी डेटर्स 1,73,500 हे आपण बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला लिहिणार आहोत. नंतर बघा पुढं क्रेडिटर 41,800 हे आपण लॅबिलिटी साईडला लिहिणार आहोत. पुढं बघा बिल्स रिसिवेबल 47,000 बिल्स रिसिवेबल आपण ॲसेट साईडला लिहिणार आहोत. नंतर बिल्स पेबल 21,000 हे आपण लॅबिलिटी साईडला लिहिणार आहोत. त्यानंतर कमिशन 2,800 हे आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहिणार आहोत. तर या पद्धतीने या पहिल्या स्लाईडमधले पॉईंट झालेले आहेत. आता दुसरी स्लाईड या ठिकाणी आपण बघणार आहोत. बघा दुसऱ्या स्लाईडमध्ये वेजेस 1,760 हे वेजेस आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहिणार आहोत. नंतर पुढं बघा सॅलरी दिलेल्या आहेत 3,000 हे सॅलरी आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहिणार आहोत. फर्निचर 25,000 हे आपण ॲसेट साईडला लिहिणार आहोत. पुढं आहे प्लांट अँड मशिनरी 63,000 ही सुद्धा आपली ॲसेट आहे, ॲसेटला लिहिणार आहोत. त्यानंतर RDD आता RDDचा बॅलन्स हा क्रेडिट दिलेला आहे 1,000 रुपये. मग हे RDD आपण या ठिकाणी डेबिटला प्रॉफिट लॉसच्या वजा करणार आहोत. 1,000 ते डेबिटला प्रॉफिट लॉसच्या म्हणजे हे ओल्ड RDD दिलेलं आहे ते आपण वजा करणार आहे डेबिटला न्यूमधून. पुढं बघा इन्व्हेस्टमेंट 10,500 हे आपण ॲसेट साईडला लिहिणार आहोत. आज नव्याने पॉईंट आलेला बघा लोन्स अँड ॲडव्हान्सेस गिवन 35,240 आपण एखाद्या व्यक्तीला एखाद्या कर्मचाऱ्याला एखाद्या फ्रेंडला लोन दिलेलं आहे ती आपली ॲसेट आहे. त्यामुळं लोन्स अँड ॲडव्हान्सेस गिवन हे ॲसेट साईडला लिहायचं आहे. पुढं बघा इन्शुरन्स 2,500 इन्शुरन्स आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहिणार आहोत. त्यानंतर बॅड डेप्ट 500 रुपये हे सुद्धा आपण प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला लिहिणार आहोत. हे बॅड डेप्ट ओल्ड बॅड डेप्ट आहे 500 रुपये प्रॉफिट लॉसच्या डेबिटला. त्यानंतर आज नव्याने आलेला 12% गव्हर्मेंट बॉन्ड. आता 12% गव्हर्मेंट बॉन्डमध्ये 12% तो व्याजाचा दर आहे, इंटरेस्टचा रेट आहे. गव्हर्मेंट बॉन्ड 12% 15,000 रुपये ते आपण ॲसेट साईडला लिहिणार आहोत. म्हणजे गव्हर्मेंट बॉन्ड ॲसेटला लिहा 15,000 परंतु त्याची तारीख महत्त्वाची दिलेली आहे खाली इन ब्रॅकेटमध्ये बघा. परचेस कधी केलेला आहे ते या ठिकाणी 1/1/2019 म्हणजे 1 जानेवारीला आपण गव्हर्मेंट बॉन्ड घेतलेले आहेत. तर या ठिकाणी ही हिडन ॲडजस्टमेंट आहे. आपल्याला 1 जानेवारी ते 31 मार्च म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मार्च असे 3 महिन्याचं व्याज काढायचं आहे. मग त्या ठिकाणी 15,000वरती 12%ने सुरुवातीला बघा 15,000चा 2 जागा 1%ला 150 येईल. तर 12%ला या ठिकाणी सुरुवातीला रक्कम तुमची किती येते ती बघा. 15,000वरती 12%ने इंटरेस्ट काढायचा आहे.
म्हणजे आपल्याला इंटरेस्ट ॲड करायचा आहे. ॲसेटला तिथं तुम्हाला खाली दिसेलच, ॲसेटला 3 महिन्याचे इंटरेस्ट ॲड करून दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहायचा आहे. हे साधारण 1800 रुपये रक्कम येईल. ते 1800 रुपये 12 महिन्यासाठी, 6 महिन्यासाठी 900 आणि 3 महिन्यासाठी 450 समथिंग अमाऊंट येते. तर 450 रुपये इंटरेस्ट ॲड करा 3 महिन्याचं आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट बॉन्ड 450 रुपये येईल. तर त्या पद्धतीने ती क्रेडिटला लिहा. तर या पद्धतीने आपण हा सेकंड स्लाईडसुद्धा पाठवलेली आहे. आता ॲडजस्टमेंट बघू. पुढं या ठिकाणी पुढच्या स्लाईडला आपल्याला ॲडजस्टमेंट एकूण 6 दिलेले आहेत. त्याचे इफेक्ट, प्रत्येक ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट आहेत. पहिले ॲडजस्टमेंट बघा, क्लोजिंग स्टॉक रुपीज 38,000. क्लोजिंग स्टॉकचा पहिला इफेक्ट बघा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला आणि दुसरा इफेक्ट ॲसेट साईडला. त्यानंतर दुसरी ॲडजस्टमेंट बघा या ठिकाणी राम इज अलाउड ए सॅलरी ऑफ ₹6,000. म्हणजे रामला सॅलरी द्यायची, त्याचे इफेक्ट ऐका अगोदर. रामला सॅलरी द्यायची प्रॉफिट लॉसच्या डेबिटला टू राम सॅलरी 6,000. आणि दुसरा इफेक्ट रामच्या करंट अकाउंटच्या क्रेडिटला बाय सॅलरी रामच्या कॉलमला 6,000. म्हणजे रामला सॅलरी दिली. फर्स्ट इफेक्ट प्रॉफिट लॉसच्या डेबिटला राम सॅलरी 6,000 आणि सेकंड इफेक्ट राम करंट अकाउंटच्या क्रेडिटला बाय सॅलरी रामच्या कॉलमला 6,000 रुपये. आता अँड तिथंच पुढे बघा, अँड कृष्णा इज अलाउड कमिशन. कृष्णाला कमिशन द्यायचे ॲट 3% ऑन नेट सेल्स. आता कृष्णाला कमिशन द्यायचे, त्याचे इफेक्ट या ठिकाणी सेम आहेत बघा, लक्ष द्या. प्रॉफिट लॉसच्या डेबिटला कृष्णा कमिशन ऑन कृष्णा. प्रॉफिट लॉसच्या डेबिटला कृष्णा कमिशन 3% अमाऊंट सेलवरती काढायची आहे. ती तुम्हाला सांगतोच मी नंतर. आणि पहिला इफेक्ट प्रॉफिट लॉसच्या डेबिटला कृष्णा कमिशन आणि दुसरा इफेक्ट पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिटला बाय कमिशन कृष्णाच्या कॉलमला 3% रक्कम लिहायची आहे. त्यासाठी बघा या ठिकाणी सेल किती दिलेला आहे, प्रॉब्लेममध्ये सेल दिलेला आहे 2,08,000. त्याच्यावरती 3% काढायचे. सुरुवातीला 1% काढा. 1% काढण्यासाठी शेवटचे 2 शून्य झाका. म्हणजे 2,08,000चे 2 शून्य झाकले की तुमची रक्कम इथे आहे 2080. 2080 त्याला गुणिले 3 करा आणि मग ती रक्कम तुम्हाला निघणार आहे. म्हणजे साधारण 6 आणि 2,080 गुणिले 3 करा, मग ती कमिशनची रक्कम निघणार आहे. आणि ती कमिशनची रक्कम आपण या ठिकाणी प्रॉफिट लॉसच्या डेबिटला आणि त्याच्या करंटच्या क्रेडिटला लिहिणार आहोत. ही दुसरी ॲडजस्टमेंट नवीन होती, सॅलरी आणि कमिशनची. इफेक्ट सेमच आहे दोन्हीचे. त्यानंतर तिसरी ॲडजस्टमेंट आहे डेप्रिशिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी 5%. मशिनरी आपण ॲसेटला लिहिणार आहोत, त्यातनं लेस डेप्रिसिएशन वजा करणार आहोत 5% रक्कम. 1 शून्य झाका, 10% राहतात, त्याच्या निम्मे करा. म्हणजे डेप्रिसिएशन ऑन मशिनरी 5%, डेप्रिसिएशन मशिनरीतनं लेस करा. आणि दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू डेप्रिसिएशन ऑन मशिनरी 5% काय रक्कम निघेल ती. चौथी ॲडजस्टमेंट आहे प्रीपेड इन्शुरन्स ₹500. प्रीपेड इन्शुरन्स आगाऊ दिलेला आहे 500 रुपये. इन्शुरन्स आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहिणार आहोत, त्यातनं प्रीपेड लेस करायचं आहे. आणि दुसरा इफेक्ट ॲसेट साईडला लिहायचा आहे. इन्शुरन्समधनं प्रीपेड लेस, सेकंड इफेक्ट ॲसेट साईडला. त्यानंतर पाचवी ॲडजस्टमेंट आहे ₹3,000 फ्रॉम आवर कस्टमर इज नॉट रिकव्हरेबल. म्हणजे 3,000 रुपये ग्राहकाकडून आपल्याला मिळाले नाहीत, म्हणजेच ते बुडलेले आहेत, म्हणजेच ते बॅड डेप्ट आहे. नॉट रिकव्हरेबल म्हणजेच मिळाले नाहीत, बॅड डेप्ट आहे. ते ॲडजस्टमेंट आता फिरवून टाकलेले आहे, लक्षात घ्या. मग बॅड डेप्ट लक्षात घ्या, हे बॅड डेप्ट कशातून वजा करायचे, सन्ड्री डेटर्स.
सन्ड्री डेटर आपण असेटला लिहिणार आहोत, त्यातनं लेस बॅड डेट 3000 रुपये आणि ह्याचा दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, डेटर्समधून बॅड डेट लेस आणि सेकंड इफेक्ट पी अँड एलच्या डेबिटला टू बॅड डेट, न्यू बॅड डेट हे ॲडजस्टमेंटमधलं. आणि शेवटी ही सुद्धा नवीन ॲडजस्टमेंट आलेली आहे, इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल इज अलाउड ॲट 5% पर ॲनम. म्हणजे पार्टनरला त्यांच्या कॅपिटलवरती इंटरेस्ट आपल्याला द्यायचा आहे 5%. मग आता कॅपिटल फिक्सच आहे, मग त्याचे इफेक्ट आहे का अगोदर. या ठिकाणी पहिला इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल, राम आणि कृष्णा त्यांच्या कॅपिटलवर 5%, 1 झाका निम्म करा, 5% इंटरेस्ट काढा. फर्स्ट इफेक्ट प्रॉफिट लॉसच्या डेबिटला इंटरेस्ट ऑन कॅपिटल आणि सेकंड इफेक्ट महत्त्वाचा करंट अकाउंटच्या क्रेडिटला बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल. म्हणजे पहिला इफेक्ट प्रॉफिट लॉसच्या डेबिटला आणि दुसरा इफेक्ट पार्टनर करंटच्या क्रेडिटला बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल. तर या पद्धतीने या 6 ॲडजस्टमेंट आपण अभ्यासल्या. यामध्ये 1-2 ॲडजस्टमेंट नवीन आहेत, त्या आपण व्यवस्थित बघा आणि जर इथं नाही कळलं तर खाली उत्तरामध्ये तरी बघा, त्या पद्धतीने तुमच्या त्या क्लिअर होऊन जातील. तर खाली ट्रेडिंग प्रॉफिट लॉस बॅलन्स शीट आपण तयार केलेले आहे, ते पण उत्तर व्यवस्थित बघू म्हणजे काय विद्यार्थ्यांच्या शंका क्लिअर होतील. बघा ट्रेडिंग अकाउंट आपल्याला दिलेलं आहे. डेबिटला सुरुवातीला मी वाचतोय, तुम्ही लक्ष द्या. तो ओपनिंग स्टॉक बघा 36,000 आलेला आहे. नंतर टू परचेस ती 1,00,000 रक्कम आहे, खाली 3 शून्य आलेले चुकून. परचेस 1,00,000, वेजेस आहे 1,760 रुपये. त्यानंतर क्रेडिटला बघा बाय सेल्स 2,08,000. त्यानंतर बाय क्लोजिंग स्टॉक 38,000 आणि क्रेडिटची टोटल 2,46,000. 30 डेबिटला घ्या 2,46,000. त्यामधून वरच्या 4-5 अमाऊंट वजा करा, जो काय फरक निघेल तो आहे टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन, त्याच्या अमाऊंट आहे 1,08,240. हाच ग्रॉस प्रॉफिट या ठिकाणी आपण प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला लिहिणार आहोत आणि तो ग्रॉस प्रॉफिट लॉसच्या क्रेडिटला ब्रॉड डाऊन करायचा आहे बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉड डाऊन 1,08,240. आता सेकंड आहे दुसरा अकाउंट आपलं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. त्यामध्ये प्रॉफिट लॉसच्या बघा क्रेडिटला बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉड डाऊन 1,08,240 आणि क्रेडिटला एकच पॉईंट आहे मग अशा आपण सांगितलेला, इंटरेस्ट ऑन गव्हर्मेंट बॉन्ड रिसिवेबल 450 रुपये. मग क्रेडिटला 2 पॉईंट झाले. आता डेबिटचे पॉईंट बघा व्यवस्थित, कारण प्रॉफिट लॉसचे डेबिट महत्त्वाचे आहे. टू कमिशन 2,800 आउटरला, टू सॅलरी आउटरला 3,000, टू इन्शुरन्स आता इनर कॉलमला 2,500, त्यातनं लेस प्रीपेड 500, आउटरला वजाबाकी आली 2,000. नंतर टू राम सॅलरी 6,000. नंतर पुढे आहे टू कृष्णा कमिशन 6,240. त्यानंतर टू डेप्रिसिएशन ऑन मशिनरी 3,150. ही झाली पहिली स्लाईड प्रॉफिट लॉसची. आता दुसरी बघा, आता टू बॅड डेट, ओल्ड बॅड डेट हे 500 रुपये आपल्याला ट्रायल बॅलन्समध्ये डेबिटला दिलेले ओल्ड बॅड डेट. त्यामध्ये ॲड न्यू बॅड डेप्ट आहे ते 3,000 रुपये खाली ॲडजस्टमेंटमध्ये दिलेले बघा. न्यू बॅड डेप्ट आहे 3,000. असे टोटल 3,500 झालेले आहेत. त्यातनं लेस ओल्ड RDD 1,000 हे क्रेडिटला आपल्याला दिले होते ट्रायल बॅलन्समध्ये. आउटरला वजाबाकी आली 2,500. म्हणजे पहिल्यांदा बॅड डेप्ट ओल्ड 500 ट्रायल बॅलन्सचेच आहेत. त्यात ॲड न्यू बॅड डेप्ट किंवा न्यू RDD 3,000 रुपये खाली ॲडजस्टमेंटमधले न्यू, त्यात टोटल आले 3,500. त्यातून लेस ओल्ड बॅड डेप्ट, हे ओल्ड बॅड डेप्ट आपल्याला या ठिकाणी ओल्ड RDD 1,000 रुपये ओल्ड RDD आपल्याला ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटलाच दिलेले आहेत, ते त्यातून वजा केले. मग बाहेर वजाबाकी आले 2,500. नंतर टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल
इंटरेस्ट ऑन कॅपिटल मग अशी सांगितलं तुम्हाला, रामचं इंटरेस्ट येतं आहे 8,000, कृष्णाचं इंटरेस्ट येतं आहे 4,000. अशा पद्धतीने आता क्रेडिटची टोटल आली 1,08,690. तीच डेबिटला घेतली 1,08,690. त्यामधून क्रेडिटमधनं डेबिट साईड वजा करा, तुम्हाला नेट प्रॉफिट मिळाला रामचा या ठिकाणी 35,500 समान वाटायचे आणि कृष्णाला पण 35,571चे 2 भाग केले. समान रेशो आहे त्यामुळं रेशो दिला नाही, समानच घ्यायचा. नेट प्रॉफिट समान वाटा 35,500 35,500. हा नेट प्रॉफिट आपण मागील 7-8 प्रॉब्लेमला डायरेक्ट कॅपिटलमध्ये ॲड करत होतो, पण या प्रॉब्लेमला रामकृष्णाच्या प्रॉब्लेमला हा नेट प्रॉफिट आपण करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहायचा आहे. मग बघा बरं, आता या ठिकाणी करंट अकाउंट खाली दिलेले लास्टला आपल्याला करंट अकाउंटच्या क्रेडिटला बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट नेट प्रॉफिट लास्टला दिसते बघा शेवटी 35,500 35,500. आता आपण पार्टनर करंट अकाउंट अगोदर वाचून घेऊ, व्यवस्थित बघू आणि मग बॅलन्स शीटकडे जाऊ. बघा करंट अकाउंटच्या सुरुवातीला डेबिट साईडला कृष्णाचा डेबिट बॅलन्स होता ट्रायल बॅलन्समध्ये, म्हणून टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. डेबिटला कृष्णाचे 4,000 आलेले आहेत. आणि आता रामचं बघा क्रेडिटला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, रामचा क्रेडिट बॅलन्स 8,000 होता म्हणून रामच्या क्रेडिटला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 8,000 रुपये. आता क्रेडिट साईडच बघा पार्टनर्स करंट अकाउंटचे क्रेडिटला बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सॅलरी दिली रामला 6,000 रुपये. त्यानंतर बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कमिशन या ठिकाणी आपण दिलेले कमिशन कृष्णाला 6,240. त्यानंतर बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इंटरेस्ट ऑन कॅपिटल बघा 8,000 4,000 ती रक्कम येते. आणि आत्ता आपण प्रॉफिट काढला होता बाय नेट प्रॉफिट 35,500 35,500. आता क्रेडिटच्या टोटलमधनं डेबिटची टोटल वजा करा. आता रामच्या क्रेडिटची टोटल खाली येते, ती दिसत नाही पण तरी तुम्हाला सांगतोय, लक्ष द्या. रामच्या क्रेडिटची टोटल येते तुमची या ठिकाणी 57,500. तीच डेबिटला 57,500. रामच्या डेबिटला वरती वजा करायला काहीच नाही, त्यामुळं तीच टोटल वरती लिहायची आहे 57,500. त्याला नाव देणार टू बॅलन्स कॅरीड डाऊन. आता या ठिकाणी कृष्णाच्या क्रेडिटची टोटल ती खाली दिसत नाही, दिलेली आहे, ती मी सांगतोय, लक्ष द्या व्यवस्थित. कृष्णाच्या क्रेडिटची टोटल येते टोटल या ठिकाणी 45,740. कृष्णाच्या क्रेडिटची टोटल येते 45,740. तीच डेबिटला लिहायची आहे 45,740. आता या 45,740मधनं 4,000 वजा करायचे आहेत वरती. मग 45,000तनं 4,000 गेले वरती, वजा बाकी येणार आहे आपली 41,740. त्याला नाव द्यायचं आहे टू बॅलन्स कॅरीड डाऊन. म्हणजे राम आणि कृष्णाचा बॅलन्स कॅरीड डाऊन झालेला तो आपण या ठिकाणी लॅबिलिटी साईडला लिहिणार आहोत. म्हणजे राम आणि कृष्णाचा बॅलन्स बघा, रामचा बॅलन्स 57,500, कृष्णाचा बॅलन्स 41,740. हे आपण बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला लिहिणार आहोत. अशा पद्धतीने आपण पार्टनर्स करंट अकाउंट पाहिल्यानंतर आता बॅलन्स शीट बघू. रामचं कॅपिटल बघा लॅबिलिटी साईडला, राम कॅपिटल 1,60,000 फिक्सच राहणार आहे. सगळ्या ॲडजस्टमेंट आपण करंट अकाउंटवरती केलेल्या आहेत कारण फिक्स्ड कॅपिटल मेथड आहे. नंतर कृष्णाच कॅपिटल 80,000, त्याचं पण कॅपिटल फिक्सच राहणार आहे. त्यानंतर करंट अकाउंट बघा, मग अशी कॅरी डाऊन केलेले बॅलन्स करंटचे इकडे आणलेले आहेत आपण. करंट अकाउंट रामचं करंट अकाउंट 57,500, कृष्णाचं करंट अकाउंट 41,740. त्यानंतर पुढं नेक्स्ट पॉईंट दिला आहे बघा आपल्याला या ठिकाणी क्रेडिटर 41,800. नंतर बिल्स पेबल 21,000. अशा पद्धतीने लॅबिलिटी साईड झालेली आहे. आता ॲसेट साईड बघा व्यवस्थित. प्लांट अँड मशिनरी 63,000 इनर कॉलमला, त्यामधून लेस डेप्रिसिएशन 5%, 10 झाका निम्म करा. ती रक्कम येते तुमची 63,000 होती, 5% रक्कम येते 3,150. 150 खाली चुकून गेलेले, ती रक्कम येते 3,150. मग 63,000तून 3,150 वजा करा, आउटरला वजा बाकी 59,850.
त्यानंतर डेटर बघा 63,000चं इनरला, त्यातनं लेस बॅड डेट 3,000, आउटरला इथे वजाबाकी 60,000. पुढं दिलेलं आहे फर्निचर 25,000 आउटरला डायरेक्ट. नेक्स्ट आहे इन्व्हेस्टमेंट 10,500 आउटरलाच लिहायचं आहे. नंतर हा नवीन पॉईंट आलेला लोन्स अँड ॲडव्हान्सेस गिवन 35,240 आउटरलाच लिहायचे आहेत. लोन्स अँड ॲडव्हान्सेस गिवन 35,240. नंतर क्लोजिंग स्टॉक 38,000 रुपये ॲसेटलाच लिहायचं आहे. नंतर प्रीपेड इन्शुरन्स 500 रुपये ॲसेटलाच लिहायचे आहे. त्यानंतर पुढं या ठिकाणी शेवटी एक नवीन पॉईंट आलेला आहे ॲसेट साईडला 12% गव्हर्मेंट बॉन्ड 15,000 मग असे सांगितलंच होतं, त्याच्यावर हिडन ॲडजस्टमेंट आहे. 12% गव्हर्मेंट बॉन्ड 15,000, त्यामध्ये ॲड इंटरेस्ट 3 महिन्याचे इंटरेस्ट 12%ने 15,000 होती येतं आहे 450. मग टोटल येते 15,450 आउटरला. आणि सर्व ॲसेटचे पॉईंट झाल्यानंतर मग लॅबिलिटी साईडची टोटल आणि ॲसेट साईडची टोटल टॅली झाल्यानंतर खऱ्या अर्थानं तुम्हाला आउट ऑफ मार्क्स या टॉपिकला मिळतात किंवा या क्वेश्चनला मिळतात. तर लॅबिलिटीची टोटल बघा किती येते तुमची 4,02,040. तीच तेवढीच टोटल ॲसेटची पण येते 4,02,040. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुमचं बॅलन्स शीट टॅली होतं आहे. आणि बॅलन्स शीट टॅली करत असताना या ठिकाणी टोटल बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार व्यवस्थित करा, म्हणजे तुमची टोटल व्यवस्थित आली की प्रॉब्लेम व्यवस्थित टॅली होणार आहे. आता तुम्ही काय करायचं आहे लक्षात घ्या. आत्तापर्यंतचे 8 प्रॉब्लेम आपण फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड म्हणजे सर्व कामकाज या ठिकाणी आपण कॅपिटलवरतीच करत होतो, परंतु आजच्या प्रॉब्लेमला कॅपिटल फिक्स राहणार आहे लॅबिलिटीला. आणि जे काय ॲडजस्टमेंट आहेत इतर पॉईंट आहेत ते आपण पार्टनर करंट अकाउंटला घेणार आहोत. म्हणजे सॅलरी, पार्टनर कमिशन, पार्टनर इंटरेस्ट, प्रॉफिट हा पार्टनर्स करंट अकाउंटला पोस्टिंग करणार आहोत. आणि मग करंट अकाउंटचा बॅलन्स आपण लायबिलिटी साईडला घेणार आहोत, घेतलेला आहे. तर या पद्धतीने सुरुवातीला तुम्ही प्रॉब्लेम व्यवस्थित लिहा, ट्रायल बॅलन्स व्यवस्थित लिहून घ्या, ॲडजस्टमेंट व्यवस्थित लिहा, नंतर ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट लॉस, पार्टनर्स करंट अकाउंट आणि मग बॅलन्स शीट अशा पद्धतीने आखून घेऊन पोस्टिंग करा. काही शंका असतील तर बिंदास या ठिकाणी क्लास कमेंटमध्ये या ठिकाणी विचारा. काही विद्यार्थी बी आणि सीचे विद्यार्थी क्लास कमेंटमध्ये व्यवस्थित समजते असा तरी मॅसेज टाकत आहेत, काही शंका विचारत आहेत. काही एका विद्यार्थ्याने विचारलं की नेट प्रॉफिट आपण कॅपिटलमध्ये ॲड करतो आणि नेट लॉस कॅपिटलमधून लेस करत असतो. आणि आजचा प्रॉब्लेम हा थोडासा वेगळा आहे. पार्टनर करंट अकाउंट हे जास्तीचं अकाउंट तयार केलेलं आहे, त्या पद्धतीने तुम्ही प्रॉब्लेम व्यवस्थित सॉल्व करायचा आहे. आणि काही शंका असतील तर तुमच्या क्लास कमेंटमध्ये त्या शंका व्यवस्थित विचारायच्या आहेत. ठीक आहे, अजून 1-2 प्रॉब्लेम घेणार आहे, 2-3, आणि मग हा टॉपिक एंड करून आपण त्याच्यावरचे क्वेश्चन असाइनमेंट घेणार आहोत आणि नंतर मग सेकंड टॉपिकला सुरुवात करणार आहोत. ठीक आहे, थँक्यू, धन्यवाद. काय कुणाला शंका असतील त्यांनी विचारा, ग्रुपवरती विचारा किंवा मॅसेज करा. ठीक आहे, धन्यवाद.